जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, जय तारा, उलगुलान गुलजोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. आज आपण सावित्रीबाई फुले डिजिटल उत्सव जो साजरा करतो आहोत 3 जानेवारी पासून, त्याच्यामध्ये जुळलेलो आहोत. आता आपल्या सोबत सुचिता ताई जुळलेल्या आहेत. तर सुचिता नमस्कार. ठाकरेंचं पण आपण स्वागत करूया स्टुडिओमध्ये. आणि मी त्यांच्याबद्दल नमस्कार. त्यांची ओळख करून देणारच आहे. पण आपण आज जो विषय घेतलेला आहे तो आहे फुले शाहू आंबेडकरांनी आणि विशेषतः सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले या दोघांनी ज्या पद्धतीने अंधश्रद्धांवर आघात केले, त्या सगळ्यांची आज अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा अंधश्रद्धा विरोधी जे काही काम चाललेलं आहे त्याची प्रेरणाच आपल्याला दिसून येते की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. त्याच्यामुळे आज आपण अखंडापासून सुरुवात करू. त्यांचा एक खूप सुंदर अखंड आहे, तो आहे सद्विवेक. आता सद्विवेकच आपण प्रत्येक जण म्हणतोय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक मासिक सुद्धा निघतं, त्याचं नाव आहे विवेकनामा. विवेकाने वागल्याशिवाय आपल्याला अंधश्रद्धा दूर करता येत नाही. आज आपल्याकडे दोन्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दोन्ही वक्ते आहेत. एक पहिल्या श्याम मानवाडी, नरेंद्र दाभोळकर दोघं एकत्र होते तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाली. त्याच्यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती श्याम मानवांची वेगळी आणि नरेंद्र दाभोळकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती वेगळी अशी झाली असली तरी काम मात्र अतिशय अव्याहतपणे गेली 40 वर्ष सुरूच आहे. आणि त्या कामाची मी फक्त साक्षीदार नाहीये, तर त्या कामामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होते. आणि नंतर जेव्हा वंदनाताईंचा सुचेताचा आपल्याला परिचय होईल तेव्हा मी त्याच्याबद्दल बोलेन. पण आपण सद्विवेकापासून सुरुवात करूया. दृढ मनी धरी सद्विवेकास तेच संत नाम सुख दे. जो सद्विवेकाला दृढ धरतो मनामध्ये तेच खरं संत नाम असतं आणि ते सुख देतं. जगहितासाठी सत्याने वर्तती, हित ते करेती स्वतःचेही. आपहितासाठी मुढा नाडू जाता, त्याने नसे तसे होता मग कसे. सद्विवेकाने तुम्ही करा न्याय, नसे पुढे भय ज्योती म्हणे. सद्विवेकाने न्याय करा. मग विवेकी लोक काय करतात? तर विवेकी करीना जप अनुष्ठाने. विवेकी लोक जप अनुष्ठान करत नाही, पोकळ अर्पण निर्मिकास. निर्मिकाला पोकळ काहीतरी अर्पण करत नाही. कोणी नारळ दिलाय, कोणी खण दिलाय, कोणी ओटी दिली असं नाही. विवेकी करीना जप अनुष्ठाने, पोकळ अर्पण निर्मिकास. विवेकी छळीना दिनरंडक्यांना, त्यास भादरीना नाभ्या हाती. विवेक जर असता तर विधवा झालेल्या बायकांचे केस भादरून टाकले नसते, नाव्याच्या हातामध्ये देऊन त्यांना मुंडकं केलं नसतं, रणकं केलं नसतं असं फुले म्हणतात. आणि ते खरंय. पूर्ण समाजच त्या काळामध्ये उच्चवर्णीय तथाकथित ब्राह्मण समाज हा विधवा झालेल्या स्त्रीला रणकं करत होता. म्हणून विवेका ढळीना दिनरंडक्यांना, त्यास भादरीना नाव्या हाती. विवेकी भजेना धातू दगडास. विवेकी असणारा माणूस धातू आणि दगडाला काहीतरी भजत नाही. आणि म्हणे ना शूद्रास तुम्ही नीच, आणि शूद्रांना नीच म्हणत नाही जो विवेकी माणूस असतो. सद्विवेका विण करीत तळमळ, पाखंडी निव्वळ ज्योती म्हणे. ज्यांची सद्विवेकाशिवाय तळमळ असते ते पाखंडी असतात, त्या तळमळीला अर्थ नाही. म्हणून ज्योतिबा म्हणतात की सत्याच्या वाटेने चला, सत्यशोधक बना, सार्वजनिक सत्यधर्माचं आचरण करा आणि सद्विवेकी व्हा, स्वतःची बुद्धी दाखवा. आणि आपण पण आज बघतो आहे की आपण गीत म्हणतो, आपण चळवळीतलं, ते चळवळीतलं गीत असं आहे. बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग, शेजारी न सकळे बाई. देवाच्या नावावर जे करती छूमंतर, ते भरती आपुली घर ग, शेजारी न सकळे बाई. मूल देवच देतो जीवा, मग नवरा कशाला हवा ग, शेजारी न सकळे बाई. इतकं सुंदर अशा पद्धतीने पूर्णपणे लोकांचा जागर करत त्या काळामध्ये फुल्यांनी ज्या पद्धतीने एकूण अंधश्रद्धांवर आघात केला, सावित्रीबाईंनी ज्या पद्धतीने अंधश्रद्धा रूढींवर आघात करत ज्या पहिल्या भारतीय शिक्षिका होऊन त्यांनी लोकांच्या मनामध्ये जागृती केली, स्त्रियांच्या मनात जागृती केली, कुठल्याही धर्माच्या सर्व स्त्रियांना एकत्र आणलं,
अशा सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त हा डिजिटल जागर आपण करतो आहोत. हा डिजिटल उत्सव आज आपल्यासोबत सुजिता ठाकरे आपल्यासोबत जोडलेले आहेत. खरं तर मी त्यांना भेटले पण आहे एक कधीतरी, असं मला आता त्यांना बघितल्यावर आठवतंय. आणि त्या महिला आश्रम जो वर्ध्याचं कॉलेज आहे, अध्यापिका विद्यालय आहे, बीएड कॉलेज, तिथे त्या प्राध्यापक आहेत, अध्यापन शास्त्र शिकवतात आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती राष्ट्रीय कार्यकारिणी जी आहे त्याच्या त्या सदस्य पण आहेत. वर्धा जिल्हा महिला संघटक आहेत आणि मी ज्या संघटनेतून येते, छात्र युवा संघर्ष वाहिनी, त्याची जी छोटी बहीण संघटना आहे राष्ट्रीय युवा संघटन, त्याच्यामध्ये त्या कार्यरत होत्या, म्हणजे सक्रिय आहेतच. आणि त्याच्याशिवाय त्यांनी लहान मुलांसाठी, महिलांसाठी लेखन पण केलंय. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता करता त्यांनी असंख्य लोकांना जोडलं. आपल्या विद्यार्थ्यांमध्येही विवेक जागृतीचं काम करतायत त्या. तर सुचेताताई, तुम्हाला पहिले, तुम्ही आता ह्या मंचावर आलेला आहात आणि याच्याशिवाय तुम्ही असंख्य कार्यक्रम पण केलेले आहेत. तर एकूणच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करत असताना तुम्हाला काय अनुभव आले, तुम्ही कशा जोडलात आणि तुम्हाला का वाटलं? कारण एक आपल्यावर टीका होते की ओबीसी बायका या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, पण मला असं दिसतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी स्त्रिया असतील, ज्यांनी संपूर्णतः स्वतःला वाहून घेतलंय त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधलं ज्या स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांनी आपल्या हातामध्ये विवेकाचं एक हत्यार घेतलेलं आहे. तर तुमच्या वाटचालीबद्दल लोकांना सांगा. कधी आणि केव्हापासून तुम्ही सुरुवात केली आणि आता तुम्ही काय करता? सुचिता ठाकरे. नमस्कार सगळ्यांना. जिच्यामुळे मी शिकली, माझी आई शिकली आणि माझी पुढची पिढीही शिकणार आहे, अशा सावित्रीमाई यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. आणि मी आजच्या या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. तर ताईंनी जो मला प्रश्न विचारला की मी या चळवळीत कसे आले, तर ही एक फार वेगळी अशी गोष्ट आहे की मी शिकत होते आणि माझं माहेर यवतमाळ. तर 10व्या वर्गाची परीक्षा झाली आणि मग आमची मैत्रिणींनी असं ठरवलं, माझी एक मैत्रीण, तुम्ही एकनाथ डगवारांचं नाव कदाचित ऐकलं असेल, चळवळीमधले ते एक व्यक्ती आहेत आणि त्यांची मुलगी माझी मैत्रीण मिळाल. तर त्यांनी म्हटलं की चला तुम्हाला मी एका ठिकाणी नेणार आहे आणि तिथे तुम्ही एक क्लास करायचा आहे. तर म्हटलं की कशाचा क्लास? तर तो होता सेल्फ हिप्नॉटिझमचा क्लास होता आणि तो श्याम मानव येणार होते. तुम्हाला माहिती असेल की त्या काळामध्ये, म्हणजे 1992 ची ही गोष्ट आहे, 90 ते 92 ची गोष्ट. आणि त्या काळामध्ये प्राध्यापक श्याम मानव यांनी 1982 पासूनच अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि असे काही समविचारी लोक एकत्र येऊन आमचा देवाधर्माला विरोध नसून देवाधर्माच्या नावाखाली होणारी लुबाडणुकीला विरोध आहे, ही भूमिका घेत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुरू केलं होतं. आणि त्या काळामध्ये ते अक्षरशः म्हणजे पोटतिडकीने, आताही ते काम तेवढंच पोटतिडकीने करतात, परंतु त्यावेळी त्यांचे ते नवीन नवीन सगळी उभारणी होती आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते. आम्ही अगदी लहान 10व्या वर्ग पास झालेलो. आम्ही मुंबईला गेलो आणि मग तिथे त्यांचा ते सेल्फ हिप्नॉटिझमचा क्लास केला. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय मला कळलं. मी एका छोट्याशा गावामधून गेलेली मुलगी आणि पहिल्यांदा असं बघते आहे की कुठेतरी असं काहीतरी वेगळं काम सुरू आहे आणि याची समाजाला गरज आहे. तिथे मानव सर सभा घेतात आहे, शिबिरं घेतात आहे, कार्यशाळा घेतात आहे, गावागावांमध्ये जातात, संघटन उभारणी करतात, त्याच्यानंतर परिषदा घेतात, सभा घेतात, भांडाफोड करतात, फलज्योतिष विरोधी ज्या परिषदा आहेत त्या अटेंड करतात आणि त्या छोट्याशा घरामध्ये आपले कार्यकर्त्यांनाही ते जागा देतात, लिखाण करतात. हे सगळं बघत होते मी आणि हे सगळं मला नवीन वाटलं की हे काय आणखीन वेगळं, असं मला वाटलं. आणि मग मी असं ठरवलं की ठीक आहे, आपण हे सगळं जाणून घेऊया आधी. तर तसं वय पण फारसं नव्हतं. मी ते जाणून घेतलं आणि मग जाताना एक विचार माझ्या मनामध्ये, माझ्या मेंदूमध्ये तो पेरला गेला की नाही, या कामाची खरंच गरज आहे. मग यवतमाळला आले आणि मग आपण शाळांमधून छोट्या छोट्या कार्यक्रमांना आम्ही सुरुवात केली. तेव्हा एक गाडगे बाबा अभियान आम्ही राबवलं होतं आणि तिथे पथनाट्य आम्ही करत असू आणि त्या पथनाट्यांमध्ये आम्ही फक्त जोरजोरात गाणी म्हणायचो. आम्हाला फारसं त्यात विचार फारसा नव्हता, फक्त एक काम करायचं आहे एवढं होतं. आणि मग तेव्हा तुमचा देव काय मागतो, कोंबडं बोकरू काय मागतं म्हणे,
असं म्हणत म्हणत आम्ही खूप पथनाट्य करायचो, जोरदार भाषणं द्यायचो छोटी छोटी. आम्हाला असे हे लोक समोर करून द्यायचे की चला प्रस्तावना करा, चला काहीतरी करा असं म्हणून. असं सगळं झालं. नंतर मग थोडंसं कॉलेज लाईफमध्ये याला थोडं आणखीन मी आता गांभीर्याने विचार करायला लागले, की अंधश्रद्धा म्हणजे काय? का या निर्मूलनाची आजच्या या या सगळ्या ह्याच्यामध्ये का गरज आहे? आजची जी शिक्षण प्रक्रिया आहे ती पुरेशी नाहीये का माणसाला विवेकवादी बनवण्यासाठी? तर मला असं कळलं की नाही आहे. खरं म्हणजे त्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा काहीतरी गडबड आहे आणि ती माणसाला विवेकवादी बनवेलच असंही नाही. आणि त्यानंतर मग मी कॉलेजेसमधून शाळांमधून छोटे-छोटे प्रोग्राम सुरू केले आणि एक त्यावेळी आव्हान टाकलेलं, आता पण आव्हान आहेच आपलं अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं. आणि सांगायला आनंद होतो, की आता ते 1 करोडचं होतं आहे. म्हणजे आता नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये आता ते आम्ही जाहीर करणार आहोत. तर तेव्हा ते काही लाखांचं होतं. आणि एक आव्हान ह्या बेबी राठोड नावाची एक स्त्री होती. तिने ते आव्हान स्वीकारलं होतं. आणि या प्रक्रियेमध्ये आम्ही मुली तशा कॉलेजियन मुली समोर होतो. मग तिचे ते सगळे वस्त्र वगैरे तपासणार कोण? कारण आव्हान म्हटल्यानंतर ही सगळी प्रक्रिया करणं भाग होतं. मग मी आणि आणखीन आमच्या सगळ्या मैत्रिणींचा ग्रुप तिची ती सगळी वस्त्र तपासणे, तिच्या सोबत राहणे पूर्ण वेळ. तिला जेव्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि तिचं ते एक्स-रे वगैरे पण काढण्यात आले. कारण हे तेवढी काळजी ते घ्यावी लागत होती. आव्हान होतं. ते जर सिद्ध झालं असतं तर देव अंगात येतो हे सिद्ध होणार होतं आणि हे काही म्हणजे शक्य हे कुठेतरी हातचलाकी आहे आपल्याला माहीतच आहे. परंतु ही हातचलाकी तिने करू नये याच्यासाठी करणं. मग आम्ही त्या प्रक्रियेमध्ये ती आव्हानच्या प्रक्रियेमध्ये पण मी आले आणि नंतर मग ते सिद्ध झालं, की तिने सांगितलं, की आज म्हणते का देव काही तुझ्या अंगात येत नाही. तिला अंगात येणार होतं 12 वाजता. दत्त अंगात येणार होता आणि जेव्हा तिच्या असं लक्षात आलं, की यांनी सगळं आपल्याकडून आधीच काढून घेतलं, अंगारा काढून घेतला. इथे ताईत लपवून ठेवला होता तिने. एक्स-रेमध्ये तो ताईत दिसला आणि बाकीच्या पण सगळ्या वस्तू काढून घेतल्या. आमच्याकडचे वस्त्र तिला घालायला दिले. तिच्या लक्षात आलं, की आता काही आपलं होऊ शकत नाही आणि तिने जाहीर केलं, की आता देव म्हणते का तुझ्या अंगात काही आज येत नाही. आणि मग आम्ही जेव्हा विचारणा केली तेव्हा लक्षात आलं, की तिच्या घरचे सगळे सासरे, तिचा नवरा हे सगळं तिला करायला भाग पाडत होता. मग तेव्हा हम्म. असा विचार आला, की ही विचार प्रक्रिया आहे कुठेतरी आपल्या मेंदूमध्ये रुजवल्या गेलेली आहे. एकतर ढोंग करणे किंवा काही मानसिक आजारही त्याच्या पाठीमागे असू शकतो. सजेशन्सचा परिणाम असू शकतो. खूपही निरनिराळी कारणं असू शकतात आणि याचा आता आपण कुठेतरी समाजासाठी त्याला बाहेर काढलं पाहिजे. ही अंधश्रद्धा ची लढाई आपण सुद्धा पुढे नेली पाहिजे, हे डोक्यात आलं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम मग मी करायला लागले. अगदी धडाडीने करायला लागले. माहेरात तर वातावरण तसं फारसं म्हणजे ठीक होतं. वडील कोणत्याच गोष्टीला विरोध करत नव्हते किंवा मुली आहात तुम्ही, आम्ही 4 बहिणी, मग मुली आहात म्हणून घरातच राहिलं पाहिजे, सगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजे असं बिलकुलही नव्हतं. आई काय ती फक्त देवपूजा करायची, पण आम्हाला कोणत्याच गोष्टींचं कंपल्शन नव्हतं. उलट आईला असं वाटायचं, की मुलींनी स्वावलंबी बनावं, त्यांनी छान बाहेर जावं, कार्यक्रम घ्यावेत, नाव करावं स्वतःचं, समाजाला पुढे न्यावं, सुधारावं, असं आईला वाटत होतं. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलींनी करावं असं तिला मनापासून वाटत होतं. त्याच्यामुळे तिने पण कधी त्या घरगुती याच्यामध्ये आम्हाला गुंतवून ठेवलं नाही आणि मग मी बाहेर पडले. लग्नानंतर वर्ध्याला एक खूप चांगला ग्रुप मला मिळाला, जो की ऑलरेडी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत होता आणि मग त्या ग्रुपमध्ये मी जॉइन झाले आणि एक सांगायला आनंद वाटतो ताई, की मला लग्नानंतर देखील घरातून खूप जास्त सपोर्ट मिळाला. म्हणजे हम्म. माझे सासरे पुरोगामी विचाराचे होते. भाषण म्हटलं की ते अगदी समोरच्या रांगेत येऊन बसायचं. त्यांना ऐकायला कमी यायचं, पण ते समोरच्या रांगेत येऊन बसायचे आणि ते ऐकायचे. त्याच्यामुळे मला आणखीन थोडीशी प्रेरणा मिळाली. घरामधून माझे सहकारी माझा नवरा माझा अगदी मित्रासारखे वागले. त्याच्यामुळे सुद्धा मला कोणत्याच अडचणी हे काम करताना आले नाही. परंतु सुरुवात मात्र ही अशी झाली, बस 10व्या वर्गामध्ये काही नकळत वयामध्ये त्यामध्ये गेले त्या चळवळीमध्ये. पण आता मात्र वयाच्या 49व्या वर्षी एक प्रगल्भ कार्यकर्ता म्हणून मला स्वतःला असं वाटतं, की मी आता स्वतःला आणखीन डेव्हलप केलं आणि आज राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये अवानिशच्या काम करते आहे. महिला संघटिका म्हणून काम करते आहे, याचा मला आनंद होतो. वा. अ, श्रोत्यांना मी सांगू इच्छिते, की आपल्यासोबत आता सुचित्रा ठाकरे बोलतात आहेत. त्यांनी त्यांचं बॅकग्राऊंड सांगितलेलंच आहे. तसं आपण वंदनाताईंना पण म्हणूया आणि त्यांना विचारूया, की त्या कशा जुळल्या. खरं तर वंदनाताई या अंधश्रद्धा निर्मूलन समिती जो दाभोळकर गट आहे त्याच्यात
त्यामध्ये जवळपास गेल्या 27 वर्ष काम करतायत. त्या शासकीय सेवेत होत्या, पण त्यांना या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं वेड लागलं आणि त्यांनी अक्षरशः लोकांना आपल्या संपूर्णतः अविवेकापासून आपल्याला दूर करायला पाहिजे, अंधश्रद्धांपासून दूर करायला पाहिजे, ही मोहीम हातात घेतली आणि ठाण्यामध्ये त्या ज्यावेळेला तो अंधश्रद्धा विरोधी कट्टा चालवायच्या, त्यावेळेपासून माझी त्यांची ओळख आहे. वेगवेगळे प्रयोग करत, वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जात, लोकांना जागृती करत, वंदनाताई पण दिवस-रात्र काम करत असतात. आता पण त्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य स्त्री परिषदेमध्ये पण गेल्या होत्या. पण ह्या इतक्या अथक प्रयत्न करणाऱ्या स्त्रिया, म्हणजे आता 10वी पासून खरं तर सुचित्रांनी काम केलेलं आहे. वंदनाताई गेल्या 27 वर्ष पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देत आहेत. अशा असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा आज जेव्हा स्त्रियांच्या चळवळीचा मंच मिळत नाही, त्यावेळेला आपल्याला फार वाईट वाटतं. आणि म्हणून मला असं वाटलं की आज वंदनाताईंना पण आपण बोलायला बोलवूया. वंदनाताई, तुम्ही तुमचा परिचय करून द्या की तुम्ही कशा जुळलात, तुम्हाला काय कारण घडलं की तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करावंसं वाटलं, तुम्ही दाभोळकरांना भेटल्यानंतर तुम्हाला नेमकं कशा प्रकारचं कार्य करण्यासाठी सुचवलं गेलं आणि तुम्ही या मोहिमेमध्ये आतापर्यंत कशा जोडलेल्या आहात? वंदनाताई शिंदे. मी लग्नानंतर अनिसमध्ये आले, कारण आधीचं माझं घर होतं ते वारकरी कुटुंब होतं, परंतु मी त्याच वेळेला माझ्या परीने मी विरोध करत होते म्हणजे आईशी हे करत होते, पायीविषयी बोलत होते, हे नाही बरं. पण आई नेहमी माझा राग करायची, तू काहीतरी बोलतेस म्हणून. म्हणजे बऱ्याच वेळेला अशा घरामधल्या ते असतात, अमावस्येला काय नारळ द्यायचे, पायीचं पाळलं जायचं. आणि मग त्याला मला वाटतं 19व्या वर्षी माझं लग्न झालं. परंतु खरा माझ्यात बदल झाला माझ्या मिस्टरांमुळे. शांताराम शिंदे माझे मिस्टर जबरदस्त रॅशनॅलिस्ट आहेत, आणि मी नोकरी केली 30 वर्ष हे सगळं सांभाळून. तेव्हा हा विचार असून पण डायरेक्ट कामामध्ये येता येत नव्हतं, जॉईंट फॅमिली वगैरे होती. परंतु मी 98 साली BRS घ्यायचं ठरवलं की आता बाद झाला, मुलं मोठी झाली. आणि माझे मिस्टर माझ्या हरकतच नाही, चांगला आहे तुझा विचार. मग मी नोकरीतून, शासकीय नोकरीतून व्हॉलेंटिअर रिटायरमेंट घेऊन डॉक्टर दाभोळकरांची एकदम पुस्तकं वाचली होती. तेव्हा मी त्यांना फोन केला की मला हे काम करायचं. तेव्हा ते एका शिबिरात होते आणि दाभोळकरांना खूप आनंद झाला, आणि एक महिला नोकरीतून व्यारेज घेऊन काम करते म्हणजे खूप चांगलीच बाब आहे. मग त्यांच्या संपर्कात आल्यानंतर शिबिर होतात नेहमी महाअनिसची कार्यकर्त्यांसाठी वगैरे असं, आणि मग ते काम करत राहिले त्यांच्या सोबत. म्हणजे पूर्ण मला एक आवड होती एकतरी करायची, कारण खूप लहानपणापासून कोकणातले असताना गावाला सतत ते बकरी कोंबडी द्या, मग कोणीतरी देव घातला, काहीतरी करणी केली, हे सातत्याने मुंबईत असेल तरी ऐकायला यायचं. कारण एका चाळीमध्ये एका कोकणातले एका भागातले सगळे लोक एकत्र राहत होते ते. आणि ते विरोध तेव्हा मी असं डॅशिंगली करू शकत नव्हते, पण मी म्हणजे आईशी बाकी बोलायचे की हे चूक आहे तुझं वागणं. ते उंबरठ्यात ती शिंक आली की मी बोलत की पाणी होतायची आणून. म्हटलं तुला जोपर्यंत ना ह्याच्यातला अश्व म्हणजे काय माहिती नाही आई, तर मी पाणी ओतून घेणार नाही. आणि लग्न आमचं तसं साध्या पद्धतीनेच झालं. परंतु खरा संघर्ष सुरू झाला तो 69 नंतर, माझ्या लग्नानंतर. जॉईंट फॅमिली होती, तिकडे पण सासूबाईंचं मत आहे पहिला सण आला जून मध्ये लग्न झाल्यानंतर, वटपौर्णिमेचा वगैरे. मी म्हटलं नाही, मी जाणार आहे. आणि मग माझ्या मिस्टरांनी आईशी वाद घातला, तर ती नाही म्हणते तर नको ना, तिला नको तो आग्रह करू, मग रजा अर्धा दिवस घ्या, हे करा ते करा. त्यामुळे होत होतं हे सगळं. परंतु खरी बदलले यांच्या माझ्या मिस्टरांच्या विचारामुळे. आणि मी डॉक्टरांचं एक शिबिर अटेंड केलं, दादरला होतं ते. मी म्हटलं एक ते म्हणाले जमेल का, तर म्हटलं येते. आणि मी ऐकलं आणि मी बदलते तसं, आणि मी पूर्ण वेळ सक्रिय झाले अनिसमध्ये कामामध्ये सतत. मी आणि अनिसचं काम व्हरायटी आहे, म्हणजे विविध क्षेत्रात आहे. नुसतं वैज्ञानिक दृष्टिकोन मुलं आणि यांच्यामध्ये नाहीच आहे. आपण म्हणजे जोडीदाराची विवेकी निवड आहे, ते काम केलंय. शिवाय ठाण्यामध्ये एक मोठा आपण 2003 साली उपक्रम घेतला की आपली मोहीम होती विसर्जित गणपती दान करा, पाण्याचं पॉल्युशन टाळण्यासाठी. ते ठाण्यासारख्या एका वरच्या ह्याच्या त्या बाले किल्ल्यामध्ये वैचारिकतेच्या असलेल्या राहण्यात 2003 साली तो आपण उपक्रम घेतला, आणि खूप चांगल्या प्रकारे आता सक्सेस झाला तो.
म्हणजे 3 दिवस आम्ही तिथे थांबलो, कार्यकर्त्यांची कमी असल्यामुळे. अनंत चतुर्दशी, पहिले 1.5 दिवस आणि 5 गौरी गणपतींबरोबर. पण तो 1750च्या वर गणपती मूर्ती लोकांनी आपल्या विश्वासाने दिल्या आणि आपण त्याचं ट्रकमध्ये घालून ठाण्याच्या बाहेर जायला खाणींमध्ये त्याचं पुनर्निर्गतीकरण केलं. खूप चांगला सक्सेस होता तो त्यावेळेला गेलेला. आणि आपली पूर्णपणे कृतिशीलता आहे या कामामध्ये. जेव्हा आम्ही मुलांना सांगतो भूत नाही एनएसएसच्या कॅम्पमध्ये किंवा शाळा कॉलेजेसमध्ये, तर आम्ही या मुलांना घेऊन आम्ही जवळच्या स्मशानात अमावास्येच्या दिवशी रात्री बसतो जाऊन. एनएसएस कॅम्पमध्ये मी जास्त करते कारण ती मुलं जरा मोठी असतात. परंतु बरोबर. भूत नाही आम्ही जर आपण ठामपणे सांगतो तर आपली जबाबदारी आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की जी लोक म्हणतात की भूत आहे, तर आम्ही मुलांना घेऊन म्हणजे एक प्रबोधनाचा मार्ग, ती कामामधली अनिसाच्या कृतिशीलता, की आम्ही ते स्मशानात जाऊन बसतो अगदी अमावास्येच्या रात्री 11 पासून पहाटे 4 पर्यंत. जो आपल्याकडे गैरसमज आहे की तो भूतांचा पीक आहे हं. त्या ह्याच्यामध्ये, आणि मग मुलांच्या डोक्यातली ती भीती हळू आपण काढायचा प्रयत्न करतो. विसर्जन फटाके आपले पॉल्युशन फ्री दिवाळी म्हणजे आवाजाचं पॉल्युशन, ही पण आम्ही कित्येक वर्ष आपण हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर करतोय की फटाक्यांमधून होणारे दुष्परिणाम हं. ते तिकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण. आणि त्याचा आम्ही आवाज गेलाय. मला आवाज बघा. आम्ही आमच्याकडे करतो तर कोट्यवधी रुपये दरवर्षी वाचले जातात त्याने. आपण त्यांना पर्याय देतो मुलांना. फटाके उडवू नका की त्याच्या मागचे झालेले ऍक्सिडेंट, मग काय किती तोटे किती आहेत. ठाण्यामधला काही वर्षापूर्वी एक मोठा ऍक्सिडेंट झाला होता तो महानगरपालिकेच्या समोरच्या बिल्डिंग मध्ये, की दुसऱ्या माळ्यावरती एक आग लागली फटाक्यांमुळे आणि त्याची झळ खाली फर्स्ट फ्लोअर पर्यंत आली. आणि मग लोकांनी अग्निशमन दलाला बोलवलं. अग्निशमन दलाचे काही कर्मचारी आले, नवीन टीम होती. त्यांना असलं वाटलं की आपण जिन्याने सेकंड फ्लोअरला जाण्यापेक्षा लिफ्टने जाऊ. आणि मग ते लिफ्टने गेले आणि तिथली आग खालीपर्यंत आली आणि त्या 5 जण तिथे गेले. हो. हे कोळसा अग्निशमन दलाच्या घातला. कर्मचारी. त्यामुळे तो प्रसंग सांगितला की मुलं खूप गांभीर्याने ऐकत होते. आम्ही तो मला वाटतं 15 एक वर्ष मी सतत ठाण्यामध्ये शाळा कॉलेजेस हे काम केलं. आणि आता किती चांगली बाब आहे की बरेच उपक्रम आणि सच ज्याचं आता हे पर्यावरण फ्री दिवाळी, तसं गणपतीचं विसर्जन, पाण्याचं पॉल्युशन थांबवण्यासाठी आता हे 2-3 उपक्रम अनिसाने केलेले आपल्या शासनाने घेतले. बऱ्याच हं. वेळा आता विसर्जित गणपती दान करा आपला गव्हर्नमेंटचा हे झाला तो प्रोजेक्ट. ते करता येतात कारण तो आवश्यक आहे. तसं हं. फटाके विरुद्ध दिवाळी आता ते टीचर म्हणतात यायची गरज नाही. त्या शाळेतले संबंधित शिक्षकच दिवाळीच्या आधी सुरू करतात त्यांच्या मास पुरवठ्याच्या वेळेला बोलायला की फटाके उडवायचे नाही आणि काय दुष्परिणाम किती आहेत, किती त्रास होतो. आणि आपण ह्या सगळ्यांना पर्याय देत होतो. मुलांना सांगत होतो समजा 500 रुपयाचे फटाके आणत असाल तर ते आणू नका. उरलेल्या पैसे हे तुमचा हक्क आहे तर तुम्ही ते घ्या. आई वडिलांना सांगा चांगली पुस्तकं आम्हाला आणून द्या किंवा एखादा चांगला ड्रेस द्या. हं. किंवा तुमच्या बरोबरच्या तुमच्या मित्रमंडळी आहेत त्यांना जर पुस्तकं मिळत नसतील तर त्यांच्यासाठी पण पुस्तकं खरेदी करूया. आणि हे विधायक जे आहेत पर्याय ते मुलांना खूप आवडले. आणि तसे 2-3 अनिसाचे महाराष्ट्र अनिसाचे उपक्रम आता बऱ्याच ठिकाणी शासकीय लेवलवरती त्याचा हे होतो, उपयोगात आणले जातात, ते अवलंब होतो त्याचा. हो. आता असं मला हा अनिसाचा प्रश्न असा विचारायचा की तुम्ही हां, तुम्ही जे उपक्रम करता आहात, ते करत हं, असताना अनेक गोष्टीमध्ये तुम्ही प्रयोग करता. तुम्ही पण हो, आणि सुचित्रानी पण याचं उत्तर द्यायचंय, की ज्यावेळेला हां, तुम्ही लोकांमध्ये जाता, प्रयोग करून हं, दाखवता, त्यावेळेला हं, तुम्हाला विरोध होत नाही का? तुम्हाला विरोध झाला तर तो कशा प्रकारचा झालाय असा आणि त्यावेळेला तुम्ही कधी असं झालं का, की नको, नको रे आपण सोडून देऊ हे काम, असं झालं का? की उलट तुम्हाला नाही. ऊर्जा मिळाली आणि तुम्ही उत्साहाने त्या कामाला सुरुवात केली? आधी वंदनाताई बोलतील आणि मग सुचित्राला मी बोलायला सांगते. हां, वंदनाताई हो. तुम्ही सांगा. काय असतं लता की मुळात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे तसं प्रवाहाच्या विरोधाचं काम आहे. बरोबर. त्यामुळे विरोधापेक्षा म्हणजे हे काम करताना डॉक्टर नेहमी सांगायचे की हे काम करताना तुम्ही लोकांशी बोलताना ह्याच्यासाठी तुम्हाला क्रोधापेक्षा करुणेची जास्त गरज आहे आणि उपहासापेक्षा आपुलकी आणि प्रेमाची गरज आहे. तुम्ही समाजामध्ये जाताना कसं जाता, मी ग्राउंड वर्क करणारे कार्यकर्ते आहेत.
तर त्यांना हे जाऊन त्यांच्याशी जाऊन बोलून त्यांच्या अडचणी समजावून म्हणून काम केलं तर ते होतं. मी जेव्हा अनिसाचा वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयी घेऊन जाहीर कार्यक्रम करते त्याच्यामध्ये बरेच चमत्कारांचं सादरीकरण मी करते. मला आतापर्यंत एकाही ठिकाणी म्हणजे माझे 5,000-5,500 वर कार्यक्रम झालेले आहेत असे. सगळ्याला म्हणजे मी दिवाळीत करते, मी सामुदायिक ह्याच्या वेळेला करते, मी सणांवारी करते म्हणजे गणपतीमध्ये करते, काय ते नवरात्रीमध्ये करते, विविध सभांमध्ये. पण विरोध झाला नाही म्हणजे तुमची समजावून सांगण्याची पद्धत एक वेगळी असेल तर लोक मला फार नाही वाटतं करत. त्यांना आधी सुरुवातीला असं वाटायचं की हे अनिष्टाचं काम करणारे आमच्या देवाधर्माला उडवणारे आहेत का. पण प्रत्यक्ष त्यांच्यात गेल्यावरती त्यांना बोलल्यावरती कळतं अरे चांगलं काम आहे, छान बोलताय ते. आणि हे आणि प्रबोधनाचं काम आहे आणि आपल्याकडे अनिसा आपण नेहमी असं म्हणतो लता की अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातल्या संत आणि समाज सुधारकांच्या विवेकी विचाराचा वारसा पुढे नेऊ इच्छिते. वेगळं काही नाही त्याच्यात. ते पुढे नेण्याचं काम अनिसा करते. त्यामुळे विरोध नाही आणि सुरुवातीला एक दोनदा झाला तो मावळला. म्हणजे मला तरी इतक्या वर्षाच्या कार्यक्रमात असं एकही नाही. एकदा मला वाटतं 15-1 वर्षापूर्वी नितीन कंपनीकडे आला होता एक. मी बुवाबाबांच्या विरोधात बोलत होते आणि चमत्कार होत नाही याच्यावरती बाकी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आता ठाम मत आहे. चमत्कार होतच नाही ऍट एनी कॉस्ट. चमत्कार केले जातात. म्हणजे काय केमिकलचा वापर असतो, टेक्निक आहे आणि बऱ्याच प्रमाणात हातचलाखी आहे. तर मग एका ठिकाणी मला वाईने असं विचारलं उठून की तुम्ही म्हणताय चमत्कार होत नाही, आमचे बाबा खूप मोठे आहेत, ते चमत्कार करतात. आता त्यांचं मी नाव घेत नाही. पण मी म्हटलं म्हणजे काय झालं चमत्कार करतात, मी तुमचा एखादा अनुभव सांगा आमच्या महिलांना. त्या म्हणाल्या माझे 2 वर्षापूर्वी माझ्या सासूबाईला एक असा आजार झाला होता की केएमला तिला ऍडमिट केलं होतं. तिला बायपास करावी लागणार होती. परंतु आमच्या बाबांकडे गावाला जाऊन काय विभूती आणली आणि माझ्या सासूबाईंची बायपास सर्जरी टळली. माझ्या सासूबाईंना बरं वाटायला लागला. मी म्हटलं किती चांगली गोष्ट आहे असं होत असेल तर. परंतु मी महिलांना उपस्थित महिलांना कारण त्याच्या आधी माझं बुवा चमत्कार आणि फसवेगिरी याच्यावर तुम्ही बोलले होते. तेव्हा मी बाकीच्या महिलांना विचारलं की ताईंचं आपण म्हणणं मानूया परंतु त्यांना एक गोष्ट करायला सांगूया का. बायका म्हणाले हो. मी म्हटलं त्यांनी हे करायचंय की त्यांच्या सासूबाईंना केएमला ऍडमिट केलं. त्या ऍडमिट केल्याची सगळी पत्र संबंधित डॉक्टरांनी सांगितलं की यांना बायपास करावं लागेल, त्यांचं निदानाचं पत्र आणि या बाबांच्या विभूतीने किंवा मंत्राने यांच्या सासूबाईंचं ऑपरेशन टळलंय आणि आता यांना ऑपरेशन गरज नाही असं डॉक्टरांचं पत्र लागेल कारण त्यांना आता गरज नाही त्यामुळे नाव शी इज कम्प्लिटली ओके. तर घेऊ अशी त्यांनी पत्र आणून दिली तर आम्ही विश्वास ठेवू. आणि मग त्या बाईनं म्हटलं की चांगलं असं होत असेल तर मी स्वतः त्या तुमच्या बाबांची भक्त व्हायला पण तयार आहे. चांगलं आहे ना. हे असं बोलल्यानंतर बाकी त्या बाईला राग आला आणि ती गेली बरोबर आणि 15-20 मिनिटात ती 20-25 लोकांना घेऊन आली बरोबर. परंतु आमच्या महिला जरा पण हल्ल्या ज्या होत्या त्यांना पटलं नसेल. परंतु ज्याने माझा कार्यक्रम अरेंज केला होता त्या संबंधित तिकडच्या नगरसेवकाला कळलं आणि ते आले आणि त्यांनी ती परिस्थिती छानपैकी हँडल केली. म्हणजे हा माझा एकमेव अनुभव आहे की किती आमच्या आता हा तुमचा महिला अनुभव झाला, पण आपण आता सुचित्राकडे जाऊ. कारण सुचित्रा नी जेव्हा ज्या बेबी राठोड म्हणून बाई होत्या त्यांच्या बद्दलची माहिती सांगितली त्यावेळेला नक्कीच एकीकडे विरोध झाला असेल की तिला संपूर्णतः तिच्या संपूर्ण शरीरावरच या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्या बाहेर काढल्या तुम्ही आणि तिच्या अंगात येऊ शकत नाही हे तिने मान्य केलं. अशा वेळी काय घडतं सुचित्रा हे जरा तुम्ही सांगू शकाल का. काही विरोध हा होतो की तुम्ही हा त्यावेळेला त्यांना लोकांना समजावून सांगता. जसं वंदनाताईंना एकच अनुभव आला पण एरवी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतात लोक. तुमच्या बाबतीमध्ये काय घडलं. हा ताई विरोध एखाद्या वेळी होतं म्हणजे आता जसं तुम्ही म्हटलं की बेबी ते राठोड असेल किंवा आणखीन आम्ही बरेच काही भांडाफोड केली त्यानंतरच्या काळामध्ये. तर लोकांच्या जरा भावना दुखावल्या जातात. अरे त्यांची श्रद्धा असते त्या बाबावरती बुवावरती आणि त्याच्यामुळे त्या बाबाला एकदम अटक होते आहे किंवा असं काहीतरी एकदम अभा आणि किंवा समिती जो करते आहे त्याच्या विरोधात तर थोड्या त्यांच्या भावना दुखावल्या जातात. तेवढ्यापुरते ते थोडे चिडतात वगैरे असा अनुभव 1-2दा आला. परंतु मला म्हणजे तेव्हा आम्ही सगळे कार्यकर्ते होतो आणि त्याच्यामुळे ती परिस्थिती योग्य पद्धतीने हँडलही केली
त्यानंतर आम्ही सभा घेतो गावांमध्ये. सभेमध्ये नीट त्यामागची भूमिका समजून सांगतो. यामध्ये आपलं समाजाचं कसं नुकसान आहे, आपली पुढची पिढी कशी यामुळे बर्बाद होत आहे, हे आपण त्यांना नीटपणे सांगतो. ही सगळी बुद्धिप्रामाण्यवादी प्रक्रिया आहे. खरं म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाची, हे आपण त्यांना सांगतो. त्याच्यामुळे अशा फार विस्फोटक परिस्थितीला आम्हाला सामोरे जावं लागलं नाही. आणि विशेषतः आमचा देवाधर्माला विरोध नाही, तर देवाधर्माच्या नावाखाली होणाऱ्या लुबाडणुकीला विरोध आहे. असं म्हटल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारच्या भावना दुखावल्या जात नाही, पहिली गोष्ट. यानंतर आपण जे संतांनी सांगितलं आहे किंवा संत परंपरा आहे आणि एक मोठी सुधारकांची परंपरा, जसं शाहू फुले आंबेडकर आणि बरेच समाज सुधारक यांची परंपरा या या महाराष्ट्राला लाभलेली आहे. आणि तीच परंपरा आम्ही पुढे नेतो आहे, तोच वारसा आम्ही पुढे चालवतो आहे, हे आम्ही आमच्या भाषणांमधून आवर्जून सांगतो. त्याच्यासाठी संतांची दाखले सुद्धा देतो, की संत एकनाथांनी काय म्हटलं होतं किंवा आपल्या ज्ञानेश्वरांनी काय म्हटलं, की योग यागविधी येणे नवे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, हे सांगितलं. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, तर काय म्हटलं होतं, की वीतभर पोटासाठी हिंडती दारोदार, कलियुगे घरोघरी संत झाले फार, वीतभर पोटासाठी हिंडती दारोदार, तुका म्हणे लंड त्याशी आणून फोडावे तोंड. या प्रकारच्या जे काही, आणि त्याच्यानंतर आपले संत गाडगे बाबा यांचे दाखले देत देत आम्ही पुढे जातो. लोकांना त्यामागची त्याचं गांभीर्य आम्ही समजून सांगतो, की बाबा नुसती पाल चुकणे म्हणजे काहीतरी अशुभ होणार, किंवा कुत्र्याचे विव्हळणे म्हणजे काहीतरी अशुभ मानणे म्हणजेच केवळ अंधश्रद्धा नव्हे, तर या अंधश्रद्धा किती भयानक टोकाला जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपण नरबळीपर्यंत जातो. एखाद्या निरागस बालकाचा नरबळी दिला जातो देवाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली. एखाद्या स्त्रीची नग्न धिंड काढली जाते, एखादीला डायन म्हणून घोषित केल्या जाते, आणि तिच्यामध्ये अशी काहीतरी अमानवी शक्ती आहे आणि ती कोणतीही गोष्ट करू शकते, अशी धारणा समाजाची असल्यामुळे तिला कुठेतरी ठेचून मारणे किंवा तिला तिच्या तोंडाला काळे फासणे, तिला पादत्राणाचे पाणी पाजणे, विष्ठा खाऊ घालणे, असे सगळे अघोरी प्रकार होतात. अशामुळे कित्येक महिलांचे जीव जातात. आणि असं करत करत आता जो परत कायदा, आपण त्याच्यावरती येणारच आहोत. त्या कायद्याची निर्मिती झालेली आहे महाराष्ट्रासाठी, तर ते आपण त्यांना नीट समजावून सांगतो. आणि ही कशी एक विवेकवादी हे म्हणजे जसं की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय, तर शेवटी अनुभवावरून काढलेले अनुभवावरून काढलेले अनुमान आणि त्याच्यातून काढलेले निष्कर्ष, की विज्ञान हे कधीही नष्ट होत नाही किंवा विज्ञान काही बदलत नाही. एक तर ते अधिकाधिक अचूक होत जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हणजे एक शिक्षक म्हणून जेव्हा ही शिक्षकांना तर शिक्षक काय, एक सामान्य माणसाला सुद्धा 55A संविधानाने 55AH हे कलम आहे आणि त्याच्यामध्ये आपली कर्तव्य सांगितलेली आहेत. तर त्यामध्ये सांगितलंय की प्रत्येक माणसाचं हे कर्तव्य आहे की समाजामध्ये त्याने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा, चिकित्सा, त्याच्यानंतर मानवतावाद आणि सोशल रिफॉर्म, यासाठी त्याने नेहमी प्रयत्नशील राहावं, असं आपलं संविधानच सांगत आहे. मग मी जे काम करते ते संविधानाचं काम आहे ना, मी माझं कर्तव्य करते आहे माणूस म्हणून. ते लगेच त्यांना पटतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो अभ्यासक्रम, शालेय अभ्यासक्रम तयार झाला, तोच मुळात 10 गाभा घटकांच्या आधारावर तयार झालेला आहे. आता 13 गाभा घटक झालेले आहेत. त्यामधला एक गाभा घटक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष. मग मी शिक्षक आता म्हणून काय इथे करते आहे, प्रश्न विचारायचा आहे की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन थोडासा मागे पडतोय असं झालंय का? कारण पुणे विद्यापीठामध्ये अथर्व शीर्ष लावण्यात आलं. पुणे विद्यापीठामध्ये आता वास्तुशास्त्र जे शिकवलं जाणार आहे, तिथे ज्योतिषशास्त्र शिकवलं जाणार आहे. अनेक शाळांमध्ये जे आपण बहुजन महानायिका म्हणत होतो, अनेक लोक अजूनही थोर पुरुष म्हणतात, पण थोर स्त्रिया आपल्या पाठ्यपुस्तकाच्या याच्यावर थोर स्त्रिया नाही, थोर पुरुष येतं किंवा महापुरुष येतो. तो सगळा बदल स्त्रियांच्या चळवळीतल्या माझ्यासारखे जेवढे लोक आहेत त्यांच्यामुळे थोडा झाला आणि आपण महानायिका म्हणायला लागलो. पण एवढं सगळं करून आपण अतिशय चांगलं विवेकवादी असं शिक्षण पाठ्यपुस्तकातून आणि आपल्या शिक्षण क्रमातून देत होतो. त्याच्यावर काही परिणाम झालेला दिसतोय का आता, आणि त्याची काही आव्हानं तुमच्या समोर आलेली आहेत का? हो, अगदी आहेत.
आता जी नवीन शिक्षण प्रणाली येऊ घातलेली आहे, NEP 2020चं जे धोरण आहे, तर त्यामध्ये आपण पाहतो की ह्या ज्योतिषशास्त्राला कुठेतरी कोणत्या तरी विद्यापीठामध्ये मान्यता दिली जात आहे. तुम्ही जे सांगितलं अगदी त्याच पद्धतीने. तर आपल्या समोर आता अजून एक मोठं आव्हान, उलट हे आव्हान आणखीन आपल्यासाठी मोठं झालेलं आहे, शिक्षकांसाठी मोठं झालंय, की अशाही परिस्थितीमध्ये मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे. म्हणजे पुस्तक एक आता विरोधाभास निर्माण होत आहे, की इकडे पुस्तक वेगळं सांगत आहे आणि शिक्षक वेगळं सांगतात आहे, असंही होऊ शकतं. हे आपल्यासाठी आव्हानच आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला टिकून राहून आपण आपले विचार मांडणं आणि आपले विचार मुलांपर्यंत पोहोचवणं, हा आता शिक्षकांच्या विवेकावरच अवलंबून आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, परंतु NEPचं धोरण जे आहे ते पूर्णतः असंही नाही की अंधश्रद्धेला खतपाणी घालणारं, संशोधनाला पुढे नेणारं देखील आहे. त्याच्यानंतर भारतीय जो विवेकवाद आहे त्यालाही समोर आणणारा आहे. पूर्णतः नकारात्मकच नाही आहे, पण काही बाबी मात्र निश्चितच आहे की ज्या आपण टाळल्या पाहिजे आणि इथे आपलं आव्हान आपल्यासाठी आणखीन व्यापक होत आहे. मला वाटतं वंदनाताईंचा काहीतरी संपर्क तुटलाय की काय त्या दिसत नाहीये. पण आता आपण त्या मुद्द्यावर येऊ, कारण आपला जसा वेळ जाईल तसा मुख्य मुद्दा आहे की अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आला. अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आल्यानंतर आणि तो कायदा येतोय म्हटल्यानंतर अनेक लोकांनी जे तुम्ही सांगितलं की घडलं नाही, तसं श्याम मानवांच्या सभांच्या बाबतीत घडत नाही. त्यांना आव्हान केलं जातं आणि त्यांना म्हटलं जातं जेव्हा तुम्ही 1 कोटी रुपयाचं तुम्ही आव्हान केलेलं आहे तर याला बघूनच घेऊ, अशा पद्धतीने धमक्या येतच राहतात. तर असं जे घडलेलं आहे आणि दाभोळकरांचा खून भर म्हणजे सकाळी भर रस्त्यावर झालेला आहे. तर जी माणसं बुद्धिवादी आहेत, तर्कवादी आहेत, बुद्धिनिष्ठ आहेत, त्या सर्व माणसांना आज धोका निर्माण झालेला आहे. आणि आपल्या समाजातले जे धर्मांध लोक आहेत, जे जसं तिकडे मुस्लिमांना म्हटलं जातं तालिबानी वगैरे आहे, पण सगळे मुस्लिम तालिबानी नाहीयेत. तसं सगळे हिंदू हे धर्मांध नाहीयेत, पण हिंदुत्ववादी जे लोक आहेत ज्यांना आपल्या रोजीरोटीची चिंता होते. आता तुम्ही देवाधर्मावर कोणीही बोलत नाही, दोघीही बोलत नाही, पण दोघींनी तिथे कुठे हात लावलेला नाही. तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादावर आणि विवेकावर बोलता आणि तुम्ही मुलांना अगदी प्रत्यक्ष करून दाखवता की ही जादू आहे, ही हातचलाखी आहे, हे चमत्कार नाहीये, हे तुम्हाला बुद्धू बनवलं जात आहे. हे तुम्ही करून दाखवत असताना सुद्धा आज असंख्य मोठ्या प्रमाणावर लोक कुंभमेळ्यासाठी जात आहेत, तिथे झाडं तोडली जातात आहेत. आज असंख्य लोक अशा विविध मंदिरांमध्ये आणि याच्यामध्ये जातात आहेत आणि ते म्हणतात आहेत की मंदिर यही बनेगे, किंवा अशा पद्धतीने म्हणतायत की नारे असे देतात आहेत. अशा वेळेला माझ्यासारखी व्यक्ती जेव्हा बोलते त्यावेळेला तिला खूप विरोध होत असतो. मी मनुस्मृती नको, संविधान हवे असं मांडणी करते आणि तुम्ही जेव्हा प्रयोग करता तेव्हा मुलांना ते पटत असतं. तर या दोन्ही पातळ्यांवर आपली लढाई चाललेली आहे. एकीकडे आपण वैचारिक पद्धतीने बोलतो आहोत, आपण लोकांना समजावून सांगतोय की अरे बाबा, तुला मुलं जर व्हायची असतील तर तसे होत नाही, त्याच्यासाठी एक तर नवरा लागतो किंवा मग तुम्हाला वीर्य घ्यावं लागतं. आता तुम्हाला माहितीये की कसं संपूर्णतः एखाद्या टेस्ट ट्यूब बेबी कशी होते तयार, त्याच्यासाठी दोघांचं एक बीज आणि एक अंड लागतं. ह्या गोष्टी त्यांना लोकांना कळत नाही. किंवा मुलगा आणि मुलगी होणं हा जो भाग आहे त्याच्यामध्ये मुलगी झालीच पाहिजे असे पण तुम्हाला अनुभव येत असतील. मुलगाच झाला पाहिजे, मुलगी नको, अशा पद्धतीने आजपर्यंत एकानी असं का म्हटलं नाही की मला मुलगी झाली पाहिजे. आणि तेव्हा तुम्हाला माहितीये तुम्ही स्वतः शिक्षिका आहे, वंदनाताई पण शासकीय सेवेत होत्या, आणि तुम्हाला माहितीये की आपण वारंवार सांगतो सगळ्यांना की एक्स आणि XY, त्याच्यामुळे पुरुषाजवळ XY आहे, स्त्रीजवळ XX आहे, आणि Y जर पुरुषाकडून आला तर X ला मिळाला तर मुलगा होतो, पुरुषाकडून X आला तर मुलगी होते. पण हे सांगायला पण घाबरतात लोक आणि ते म्हणतात की नाही आपल्याला मुलगाच हवा असेल तर म्हणून आपल्याला यज्ञ करावा लागेल, आपल्याला अशा पद्धतीने कुठेतरी जाऊन बुवा बापूंना नवस करावे लागतील, ओटी भरावी लागेल, किंवा मग आपल्याला दवाखान्यात जाऊन गर्भ पाडावे लागतील मुलींचे. असा जो सगळा प्रकार आहे हा स्त्रियांच्या पूर्ण आयुष्याला नख लावणारा प्रकार आहे. त्यांच्या जन्मापासूनच हा सगळा अविवेकवाद आणि अविज्ञानवाद असा सुरू होतो. अशा संदर्भात तुमचे काय अनुभव आहेत? तुम्हाला स्त्रियांनी काय काय सांगितलं आणि अशा स्त्रियांच्या कहाण्या तुमच्याकडे कशा आहेत?
तोपर्यंत. असे अनुभव आपल्याला नेहमीच येतात. आणि हे जे आहे की तुला मुलगी होणार, मुलीचा मुलगा करणार, मी तू जे असे जे बुवा बाबा नेहमी मुलीचा सांगतात ते मुलगा लॉ ऑफ करणार. प्रोबॅबिलिटी. लॉ ऑफ प्रोबॅबिलिटीचा तो फायदा घेतो की समजा 100 बायका त्याच्या समोर असतील आणि जाओ बेटी तुम्ही लडका होगा, जाओ बेटी तुम्ही लडकी होगी, असं करत करत आणि त्यातल्या 50 लोकांना मुलं होणार, 50 स्त्रियांना मुलगा होणार, हे असतंच निसर्ग नियमानुसार. निसर्ग त्यामध्ये काही नाही. आणि ज्याला नियमानुसार. मुलगा झाला तो म्हणतो की बाबांच्या कृपेने झाला, ज्याला मुलगी झाली तो म्हणतो की माझी ती सगळी विधी वगैरे करण्यामध्ये काहीतरी गडबड झाली असेल, त्याच्यामुळे मला मुलगी झाली. आणि काही तर बाबा असे पण आहे की जाओ बेटा मैंने तुम्हारे कोख में तो लड़की थी लेकिन मैंने उसे लड़का बना दिया, है ना, आपल्या स्वतःच्या त्या सगळ्या कृपेने. असे सांगणारे पण बरेचसे बाबा आहेत. नैनोदचा बाबा होता एक तसा जो की सांगायचा मुलीचा मुलगा मध्ये रूपांतरित करायचा. आणि त्या नैनोदच्या बाबाचा नंतर भांडाफोड श्याम मानवांनी केलेला आहे. खूप साऱ्या स्त्रिया असतात ताई ज्या दुःखी होतात, ज्यांना विज्ञान समजतं, त्या विज्ञान शिकलेल्या आहेत. हे जे तुम्ही सांगितले की क्रोमोझोम्स वगैरे हे समजतात त्यांना, परंतु तरी देखील त्यांची प्रताडणा होते आणि अनेक पण स्त्रियांना पुरुषांना मुलं होत समजत नाही का? नाही. त्यांच्या नवऱ्यांना ते समजत नाही का? त्यांच्या सासू सासऱ्यांना समजत नाही का? घरातल्या नाही लोकांना समजत नाही. त्यांना कधी कधी काय होतं ना की मुद्दामही डोळे झाक केल्या जाते ह्या सगळ्या गोष्टींकडे, की मला मुलगा पाहिजे हे त्यांच्या डोक्यामध्ये इतकं असतं की त्याच्यामुळे ते कोणत्याही लेव्हलला जाऊ शकतात. आणि मग अशा वेळी काय होतं की सुनांना स्वतः सासू लोक आणि तिचा नवरा या बुवा बाबांकडे घेऊन जातात. आता समजा त्या माणसामध्ये जर काही दोष असेल आणि तरी जर का त्या बाईला मुलगा होत असेल किंवा मुलगी होत असेल, म्हणजे अपत्य होत असेल, तर हे कुणाकडून झालेलं आहे हे उघड आहे. परंतु तेही ऍक्सेप्ट केलं जातं या सगळ्या बुवाबाजीच्या क्षेत्रामध्ये. अशा असंख्य स्त्रिया आहे की ज्यांना त्या बुवाबाबांकडूनच मुलं झालेले आहेत. पण स्त्रीमध्ये जर का दोष असेल तर तिला एका बाबाकडून दुसऱ्या बाबाकडे पाठवल्या जातं, दुसऱ्या बाबाकडून तिसऱ्या बाबाकडे पाठवल्या जातं. असं आयुष्यभर ती बाबा टू बाबा फिरत राहते आणि तिचं लैंगिक शोषण हे होत राहते या व्यवस्थेमध्ये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जेवढी आपल्यासाठी माता असलेली स्त्री वंदनीय आहे, तशीच न माता असलेली देखील स्त्री वंदनीय असली पाहिजे. तर आणि तरच हा प्रश्न इथे सुटू शकतो. बरोबर. अन्यथा तुम्ही या खूप महत्वाचा स्त्रियांचं मुद्दा मांडला. लैंगिक शोषण लैंगिक हो. शोषण हे कुठेच थांबले नाही. या भयंकर लैंगिक शोषण या सगळ्या प्रक्रियेमध्ये होत असतं. तुम्ही एक आपल्याला अनुभव दिसतं की विचारला तर आसाराम बापू, एकच मिनिट, आसाराम बापू हे तो राम रहीम वगैरे त्याच्यासाठीच अटकेत आहेत. पण त्यांना मध्ये अटकेत आहे. सोडण्यात पण आलं होतं आणि हे सगळं लैंगिक शोषण या अनेक गोष्टींमुळे त्यांनी केलं की त्याचा फायदा घ्यायचा, स्त्रियांच्या मानसिकताचा आणि कुटुंबाच्या मानसिकतेचा फायदा मानसिकतेचा. घेतला. आणि कुटुंब मानसिकतेचा सुद्धा या फायदा घेतला. बापूंकडे त्यांना सोडून देतं आणि त्यांचं हं. लैंगिक शोषण करण्यासाठी हे करतं. हा जो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा आला तो त्याच्यावर काही उपाय आहे का? आणि त्याच्यातून आपण त्यांना पूर्णपणे बंदी आणू शकतो का? आणि ह्या बुवा बापूंवर ज्या संपूर्ण हे जे रॅकेट आहे, ह्या रॅकेटवर आपण कशा पद्धतीने प्रतिबंध घालू शकतो? आता पण त्याच्या आधी मला थोडंसं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही म्हणाले होते ना की तुम्हाला अशी काही एखादी मुलगी किंवा स्त्री भेटली का? तर मला हा. एक मुलगी भेटली जी आता सध्या कलकत्त्याला राहते आहे, पण ती आहे महाराष्ट्रीयन. ती तिथे आता नोकरी करते आहे. तिचा मला एकदा फोन आला. ती म्हणाली की माझ्या कुटुंबामध्ये माझा जसा जन्म झाला त्याच्यानंतर माझे वडील वारले आणि अशा काही वाईट घटना घडल्या आणि मी अपशकुनी आहे असं मानून माझी आई देखील मला खूप छळते. म्हणजे पाळीच्या दिवसांमध्ये तर अक्षरशः म्हणजे माझं इतकं मानसिक दृष्ट्या मी हतबल होऊन जाते या सगळ्या गोष्टींनी, की माझी आई मला अगदी बाहेर सुद्धा जाऊ देत नाही, काही खायला सुद्धा देत नाही त्या काळामध्ये. कुठेतरी एका ठिकाणी अंधाऱ्या ठिकाणी मला बसवून ठेवते 4-4, 5-5 दिवस. आणि एवढंच नाही तर मग ती एका बाबाकडे गेली म्हणे तिची आई तिला घेऊन आणि त्या बाबाने सांगितलं की या मुलीच्या जन्मानंतर असं झालं, ही मुलगीच अपशकुनी आहे. आणि मग तिला फार वाईट वाटलं त्या गोष्टीचं, ती तरुण मुलगी. तर तिने काय केलं की स्वतःच्या हातावरची रेष, ह्या ज्या रेषा असतात ना हातावरच्या, तर तिला कोणीतरी सांगितलं की कोणती तरी रेष आहे की जी आपलं नशीब पालटणारी किंवा नशीब घडवणारी रेष असते. तर तिने काय केलं की आपल्या ब्लेडच्या आणि आपल्या कंपास मधलं जे कर्कटक असते त्याच्या साहाय्याने ती रेष बापरे. फोडून टाकण्याचा प्रयत्न केला. खूप मोठी बापरे. जखम झाली त्याने तिला, खोल जखम झाली आणि तिने असं ठरवलं की याने माझं नशीब पालटणार आहे. पण मग
तिचा मला त्या फोन आल्यानंतर मी तिचं मानसिक परिवर्तन केलं, की बाळा हे अशाने तुझं नशीब कसं पालटणार आहे. मुळात तू ह्या सगळ्या घटनांना जबाबदारच नाहीये. त्याला तू काहीही करशील तरी पण त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या निसर्गक्रमाने घडलेल्या आहे. त्याला तू जबाबदार. उलट तू यातनं बाहेर पड या सगळ्या विचारांमधून. चांगली नोकरी कर आणि तुझ्या आईचं सुद्धा मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न कर. नसेल होत तर सोडून दे. ह्या सगळ्या गोष्टी तू डोक्याच्या बाहेर काढ आणि समाजासाठी आता तू पुढे त्या काही मुलींच्या बाबतीमध्ये असं होऊ नये यासाठी प्रयत्न कर. तुम्ही जे म्हणालात की कायदा, तर याच्यासाठी नाही, पण मग नक्कीच तिचं झालं काय? तिने तिच्यामध्ये काही परिवर्तन झालं? हा, बिलकुल, ती बिलकुल. तिच्यामध्ये परिवर्तन झालं. ती आजही माझ्या संपर्कात आहे. ती वा. म्हणते, की आता मी या गोष्टींचा विचारच करत नाही. माझ्या आईला मी समजून सांगितलं, की बघ तुला माझ्याशी राहायचं असेल तर तू राहा. अन्यथा मी नोकरी करते आहे. मी माझ्या जीवन जगण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणे मी आजपर्यंत खूप माझ्या आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण आता मला लक्षात आलं, की ही सांभाळण्याच्या बाहेरची स्थिती आहे आणि मग मी हे सगळं डोक्यातून बाहेर काढलं. आता एकच जो मिनिट जादूटोणा सुचित्रा, एक खूप हां. महत्वाचं आहे की बहिणाबाई निरीक्षण होत्या, बहिणाबाई चौधरी. पण हो, ती हो. म्हणते की अरे "अरे रे ज्योतिषी ज्योतिषा माझा हात हात नको बघू लावू." नको. आणि हं. स्वतः विधवा झाल्यानंतर हं. त्या म्हणतात हे काही माझं दुर्भाग्य आणि असं नाहीये, आता माझा धनी गेला पण मी त्याच्याकरता रडत बसणार नाहीये आणि म्हणून मी बरोबर. माझ्या संपूर्ण पुढच्या आयुष्याला सामोरी जाते. जर बहिणाबाई चौधरी सारखी अशिक्षित वाटणारी पण अतिशय आत्मदूत ज्ञानी असणारी बाई असं म्हणते, तर हं. त्यावेळेला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ह्या ज्या तुम्ही तरुण मुली सांगतात आहे, या तरुण मुलींना पण आणखी अजून एक प्रश्न, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनचा कायद्याच्या याच्यापर्यंत जाईपर्यंत अजून एक हं. प्रश्न आहे माझ्या डोक्यात, की एक असा समज खास पसरवला जातो की फक्त एक ओबीसी वर्ग आहे की त्याच्यामध्ये स्त्रिया अंधश्रद्धा आहे. तुमचा काय अनुभव आहे? नाही सगळ्या मग समाजामध्ये अंधश्रद्धा आहे की नाहीये? अगदी, अगदी, अगदी. सर्व समाजामध्ये अंधश्रद्धा आहेत. आपण अगदी सुरुवातीपासून ज्यांना शिक्षणाची दालनं खुली होती, याही स्त्रियांमध्ये अंधश्रद्धा आहेत. म्हणजे ब्राह्मण वर्गीय स्त्रियांमध्येही अंधश्रद्धा आहेत. खालती अंधश्रद्धा आहेतच सर्व स्तरामध्ये. आणि मला सांगा, की अंधश्रद्धा म्हणजे आपल्या त्या बुवा-बाबांकडे वगैरे जाण्यासाठी वेळ कोणाकडे असतो जास्त? श्रमजीवी बरोबर. लोकांकडे फारसा वेळ नसतो. हे नाही. माझ्याकडे वेळ अच्छा. नाही आहे मी तिथे जाऊन बसण्यासाठी. माझ्या त्या कष्टकरी स्त्रियांकडे वेळ नाही आहे. वीटभट्टीवर काम करणाऱ्या स्त्रीकडे वेळ नाही आहे. बुवा-बाबांकडे जाऊन जास्तीत जास्त ती काय करेल, की देवासमोर हात जोडेल आणि देवा मला सुखी ठेव एवढं ती म्हणेल. पण हे सगळे करण्यासाठी तिच्याकडे वेळ नाही आहे. तेवढा पैसाही नाही आहे. उद्या बाबाने जर म्हटलं, की आता कोंबडं कापावं लागते, बकरं कापावं लागते, तिच्याकडे कुठे तेवढा पैसा आहे. पण हे जे करताय ना सगळा तो मिडल वर्ग जो आहे तो अधिक जास्त त्याच्या पाठीमागे लागलेला आहे. जो उच्च म्हणजे चांगला परिस्थितीने म्हणते मी आर्थिकदृष्ट्या जो आता सगळ्या गोष्टी खाऊन पिऊन सुखी झालेला आहे, त्यांच्यामध्ये आता ते वास्तुशास्त्राचं जास्त फॅड निघालेलं आहे. ज्योतिष्य किंवा शास्त्राकडे आता सत्य वळत आहे. साईबाबांना म्हणजे अंगठ्या आता त्यांच्या देणं, हां, है ना? अंधश्रद्धा सुद्धा सत्य तिथे साईबाबांना हायटेक अंगठ्या झालेली देणं, आहे. मोठमोठे ते असे जेवढे सगळे आहेत तिथे हां, तिरुपतीला जाऊन सोनं अर्पण करणं, अंबानींनी अर्पण 300 किलो करणं. सोनं अर्पण केलं. हां, अशा पद्धतीने किंवा लाडूचं भोजन त्यांनी आपल्या मुलासाठी एवढ्या सगळ्यांना भोजन दिलं. म्हणजे त्याच्यासाठी त्यांच्या त्यांनी अंधश्रद्धा हायटेक तिथून झाल्या आहेत. अशा आणि ज्या ताई आहेत खरं त्या सांगते मी, हां. की मी शिक्षक आहे, परंतु खरं म्हणजे आपलं कामच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आहे. परंतु असे असंख्य शिक्षक आहेत, की जे आठवड्यातून 4-5 ते दिवस उपवासच असतात त्यांचे. त्यांच्या हातामध्ये निरनिराळ्या अंगठ्या असतात. त्यांच्या हो, हातामध्ये धागे-दोरे असतात, गंडे असतात. मला हो. सांगा, की आता आपण कसं सांगणार विद्यार्थ्यांना, की बाबांनो तुम्ही असं करू नका, धागे-दोरे बांधू नका, तुमच्या मनगटामध्ये ताकद असते, त्या धाग्या-दोऱ्यांमध्ये ताकद नाही, हे तुम्हाला कमकुवत बनवतात. हे कसं सांगणार आहे तो शिक्षक, जो स्वतःच त्याच्यामध्ये पूर्णतः गुरफटलेला आहे. स्त्रिया त्याच्यामध्ये अजून त्याच्यातून बाहेर पडलेल्या नाहीये. म्हणजे जसं म्हणतात ना, ताराबाई भोवाळकर म्हणतात ना, की शिक्षणाने माणसाला शहाणपण येतेच असं नाही. सेम तसंच हां. झालेलं आहे. शिक्षणाने हो. शहाणपण आलंच असं नाही. ही मानसिक प्रक्रिया आहे. कित्येक वर्षापासून मानवाची जो मेंदूची गुलामगिरी आपण स्वीकारलेली आहे, त्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर पडावं लागेल. त्यासाठी विज्ञानवादी प्रक्रिया वापरावी लागेल, बुद्धिप्रामाण्यवादी बनावं लागेल. प्रत्येक गोष्ट बरोबर. तपासून पाहावं लागेल, चिकित्सा करावी लागेल. बरोबर. तर या गोष्टीतून आपण बाहेर पडू शकतो. अगदी. मी आणि नेहमीच म्हणते, तुम्ही जे बोललात ते मला खास सांगायचंय आपल्या प्रेक्षकांना, की आजचा आपला विषय आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या पद्धतीने संपूर्णतः बुद्धिवादाची कास धरली आणि अंधश्रद्धा, रूढी, जळमटं फेकून द्या. तेव्हा ते म्हणतात, की तुम्ही मनुस्मृती फेका आणि मनुस्मृती जाळा असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे.
त्यांच्या 584 पानावर महात्मा फुले समग्र वाङ्मयमध्ये त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं आहे. आणि आपल्याला दिसतं की 1827 मध्ये फुले जन्माला आले आणि 1927 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती प्रतिकात्मक जाळली. पण जेव्हा 3 जानेवारीला सावित्रीबाईंचा जन्म आहे, पण 1 जानेवारी 1848ला ज्या दिवशी शाळा काढली त्या दिवशी मनुस्मृतीने जे पाखंड पसरवलं होतं की स्त्रियांनी जर शिकल्या स्त्रिया तर सगळं जगबुडी होईल, तर अजूनपर्यंत जगबुडी काही झालेली नाही. आपण इथे बसून तर आपण इथे आणि बसून सावित्री शिकतो आपण. हं? तर ही आणि जी गोष्ट सावित्रीबाईंनी शाळा बोला ना. हा नाही तुमच्याचकडून आता ऐकायचंय, पण मला म्हणायचंय की सावित्रीबाईंनी ह्या संपूर्णतः सगळ्या कर्मकांडांना फाटा देणारं शिक्षणक्रम आणि अशा पद्धतीचा शिक्षणक्रम शाळांमध्ये राबवला की त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही सत्यशोधक व्हा, तुम्ही चिकित्सक व्हा. आणि मला वाटतं की तुम्ही श्याम मानवांनी असेल, दाभोळकरांनी असेल, एक सत्यशोधकाचा जो मार्ग स्वीकारला, त्या मार्गावरच हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो येतो तो सत्यशोधकांना सपोर्ट करणारा आणि चमत्कार किंवा बुवाबाजी आणि अशा पद्धतीच्या अंधश्रद्धांचा नायनाट करणारा असा तो कायदा आहे. आता तुम्ही त्या कायद्याबद्दल नक्की माहिती सांगा. आता हा जो कायदा आपला पारित झालेला आहे त्या जादूटोना विरोधी कायदा असं त्याला जरी नाव असेल तरी या कायद्याचं पूर्ण नाव आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबतचा कायदा 2013 किंवा अधिनियम 2013 असा आहे. यामध्ये 12 अनुसूची सांगितलेल्या आहेत आणि ह्या 12 अनुसूची म्हणजेच हा कायदा आहे. त्या कृती म्हणजेच तो कायदा आहे. आणि हा कायदा इतका जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा आहे. यापूर्वी असा एवढा व्यापक कायदा कधीच कुठे झालेला नाही. अगदी छत्तीसगडमध्ये आधी छत्तीसगडमध्ये कायदा होता, परंतु तो त्या डाकिन प्रथेविषयी होता फक्त. त्यानंतर बिहारमध्ये होता, तो देखील थोडा संक्षिप्तच आहे, म्हणजे इतका व्यापक नाही आहे. पण हा जो महाराष्ट्र जादूटोना विरोधी कायदा जो अथक श्याम मानव यांच्या अथक प्रयत्नांनी, दाभोळकरांच्या अथक प्रयत्नांनी पारित झाला आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवला जातो आहे, हा खरोखरच अतिशय क्रांतिकारी असा कायदा मानावा लागेल. यामध्ये 12 अनुसूची आहे. आणि तुम्ही जे मगाशी म्हणालात तर त्यामध्ये मूल न होणाऱ्या स्त्रीला अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा मानलेला आहे अनुसूची क्रमांक 11 नुसार. स्वतःमध्ये काही विशेष अलौकिक शक्ती असल्याचा किंवा मी कोणाचा तरी अवतार आहे किंवा मी पवित्र आत्मा आहे असे भासवून पूर्वजन्मीची तू माझी पत्नी होती किंवा मी तुझा पती होतो, प्रियसी होती असं सांगून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हा देखील गुन्हा मानला गेलेला आहे याच्यामध्ये. आणि बाकी तर इतकं विकलांग मुलांसाठी सुद्धा आहे की एखाद्या मानसिक विकलांग व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवून त्याच्याद्वारा आर्थिक प्राप्ती करून घेणे याच्यासाठी आहे. विशेष म्हणजे काय आहे ना की आता समजा एखादं भूत लागलं म्हणून एखाद्या स्त्रीला तिचा परिवार जर का बुवाकडे नेत असेल, बाबाकडे नेत असेल तर आणि हा बाबा जर तिला एक झापड जरी मारत असेल, म्हणजे थोडस जरी तिला शारीरिक इजा करण्याचा प्रयत्न केली असेल, तर हा कायदा असं म्हणतो की तिच्या परिवारातल्या लोक सुद्धा त्याच्यासाठी गुन्हेगार ठरवल्या जातील. तो बाबा गुन्हेगार ठरवल्या जाईल. ती ज्या ट्रस्टची ज्या ट्रस्टच्या मालकीची ती जागा आहे ते ट्रस्ट सुद्धा त्याच्यासाठी गुन्हेगार मानल्या जाईल. अगदी तुम्ही जसंच्या तसं छायाचित्रण केलं आणि टीव्ही वरती प्रसिद्ध केलं तर तुम्ही म्हणजे ते पत्रकार देखील त्याच्यासाठी गुन्हेगार मानले जातील. अशा प्रकारे म्हणजे ती मुलगी किंवा ती स्त्री त्यामध्ये गुन्हेगार नाही, ही सगळी कृती करणारे आणि सगळे त्याला सहकार्य करणारे लोक सुद्धा गुन्हेगार मानले जाणार आहेत. इतका सुंदर हा कायदा आहे आणि त्यातल्या एक बाबी अत्यंत स्त्रीवादी कायदा आहे हा तशा अर्थाने. हा जर स्त्रीवादी कायदा आहे तर आपण त्याचा प्रचार स्त्रीवादी दृष्टिकोनातून स्त्रियांच्या चळवळीमध्ये खरं तर सगळ्या ठिकाणी सर्व स्त्री संघटनांना सांगितलं पाहिजे. वंदनाताईंचा संपर्क तुटला आता, पण वंदनाताई ते काम करतात आहे. स्त्रियांच्या संघटनांना म्हणजे ठाण्यामधल्या सर्व स्त्री संघटनांमध्ये जाऊन त्यांनी काही स्त्रियांना हा कायदा समजावून सांगण्याचं काम सुरू केलेलं आहे. तर खूपच महत्वाचं तुम्ही सांगितलं आता. आम्ही बोला ना. तुमचा संपर्क तुटला का? हॅलो सुचित्रा ताई.
सुचित्राताई, तुमचा संपर्क तुटला आहे. सुचित्राताई, तुमचा आवाज ऐकू नाही येत आहे. हा, ऐकू नाही येते आवाज सुचित्राताई. हा, आता आपल्या लक्षात असं येते की सुचित्राताईंनी आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात, हा बोला, आता ऐकू येत आहे, बोला. जादूटोणा विरोधी कायद्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सुचित्राताई माहिती देत होत्या आणि आता त्यांचा संपर्क तुटलेला आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की त्याच्यातले त्यांनी स्त्रीवादी पैलू आपल्याला सांगितलेत आणि विशेषतः स्त्रियांच्या हिताचा ज्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे. आणि स्त्रियांच्या सोबत आपण कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाबद्दल बोलतो, पण हे जे बुवा बापू ज्या पद्धतीने त्यांचा लैंगिक छळ करतात किंवा त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना या कायद्याने वचक बसणार आहे. फक्त वचक बसणार नाही तर त्यांना सजा होऊ शकते. त्यांना जबरदस्ती करून मूल होण्यासाठी पण त्यांच्यावर जर अशा पद्धतीने एक अंधश्रद्धांच्या दृष्टीने किंवा चमत्कार करत किंवा बुवा बापूंनी सांगितलं की तू ह्यांच्याशी संयोग केला, यांच्याशी संभोग केला तरच तुला मूल होऊ शकतं, मी तुझा पूर्वीच्या जन्मीचा प्रियकर आहे वगैरे असं सांगत जर त्यांनी त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुद्धा याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते. असा हा खूप महत्वाचा कायदा आहे. या कायद्याच्या संदर्भामध्ये आज जसं सुचित्रा ठाकरे आपल्याकडे अनुभवी आणि त्यांनी त्याच्यावर अभ्यास केलेले, तर आपण असं करूया, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आणखी काही लोकांना आपल्यासोबत जोडूया आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याचा वसा आहे. कारण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांनी कुठलीही कर्मकांड मांडली नाहीत, कुठल्याही प्रकारची मूर्तीपूजा केली नाही. त्यांनी एक निर्मिक फक्त मानला आणि तो निर्मिक आहे कारण लोकांनाही काहीतरी सांगावं लागलं हे त्यांना माहिती होतं. ते म्हणाले की वेद मनुग्रंथ घरी लपविले, ब्लेंछा फसविले मोघ मात, त्यांचे ब्रह्मकूट इंग्लिशे शोधिले, बाहेर काढिले, चितू केली, मांग महाआरी वाढपे करती, मोठे हुद्दे देती फौजेमध्ये, इंग्लिश स्मरती सद्विवेक असं काळी महाआरी असं ज्योती म्हणे. तर ज्या वेळेला वेद मनुग्रंथ घरामध्ये लपवून टाकले आणि ब्लेंछांना मुसलमानांना फसवलं होतं, पण इंग्लिश लोक आले, इंग्रज आले आणि त्यांनी हे त्यांचं ब्रह्मकूट म्हणजे कारस्थान ब्राह्मणांचे कसब बाहेर काढलं, त्यांची छितू केली आणि मग इंग्रजांनी मांग महारांना सुद्धा मोठे हुद्दे दिले, फौजेमध्ये जागा दिली आणि त्यांनी सद्विवेकाला जागं केलं. आणि जेव्हा त्यांनी सद्विवेकाला जागं केलं तेव्हा आर्यांना काळीमा फासली गेली. म्हणून सर्व अंत्यजांनो म्हणजे शूद्राती शूद्रांनो, अंत्यजांनो तुम्ही उपकार स्मरा, ओटी गच्च धरा इंग्लिश असं ते म्हणतात. आज आपण म्हणतोय इंग्लिश गेले, सगळं गेलं, पण आता पोटी गच्च धरा संविधानाचं. आणि म्हणून संविधानाच्या हितासाठी आपल्याला आज काम करावं लागेल. ज्योतिबा म्हणतात मानवांचा धर्म एकतो पूर्णता, जगी शोधू जाता बहुधर्म, जो तो म्हणे माझा धर्म शेकला, गर्वाने फुगला जगा माझी, कोणत्या धर्मास जगी थारा द्यावा, संसारी पाळावा ज्योती म्हणे. तर अशा पद्धतीने ज्योतिबांनी प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने धर्म मार्तंड झाले, पण त्या धर्मामधल्या किंवा देवांना किंवा त्यांना त्यांची पूजा अर्चा याच्याबद्दलच्या अनेक गोष्टींना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितलं की तुमचे देव तुमच्याकडे ठेवा, पण मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, असं जे संत तुकडोजी महाराज म्हणतात तसं मनामध्ये भाव नाही, पण आपल्याला काहीतरी हवंय, देवाकडून आपल्याला काहीतरी मिळणार आहे, आपले चमत्कार होऊ शकतात आणि त्या चमत्कारावरच आपण संपूर्णतः म्हणजे क्रिकेटची मॅच जिंकली तरी चमत्कार, म्हणजे त्या खेळाडूंचं काहीच श्रेय नाही. कल्पना चावला अंतराळात गेली तरी चमत्कार, कारण कल्पना चावला भारतातली होती आणि तिने एवढं अंतराळात जाऊन दाखवलं, असा चमत्कार. अशा पद्धतीने या देशामध्ये जे भोंदू लोक आहेत त्या भोंदू लोकांचा संपूर्ण दावा आणि त्यांची जी फसवेगिरी आहे हे उघड करण्याचं काम ज्या दोन खरं तर माझे चळवळीतले ते महत्वाचे ज्येष्ठ मित्र आहेत असे श्याम मानव आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, ज्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना याच्याकरताच सनातन्यांनी मारून टाकलं, त्यांची हत्या केली आणि त्याचे अजूनही गुन्हेगार सगळे सापडले नाहीत त्याच्या सोबतीने, उलट अशा हत्येचा संपूर्णतः समर्थन करण्याचं काम जे आज केलं जात आहे, अशा धर्मांधांच्या काळामध्ये अशा पद्धतीने काम करणाऱ्या
ज्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आपल्या कार्यकर्त्या आहेत त्यांचे आपण आभार मानूया. आपला 1 तास होत आलाय, पण तरी सुद्धा तुम्ही 5 मिनिटं घ्या सुचित्रा, आणि तुम्ही पुढचं सांगा, कारण तुमच्या त्या ज्या सूची तुम्ही जी सांगितली त्याच्यामध्ये पुढचा भाग थोडासा सांगा लोकांना जादूटोणा कायद्याचा, आणि मग आपण संपवूया. सुचित्रा ठाकरे आपल्याबरोबर पुन्हा जोडलेल्या आहेत. हा सुचित्रा. हा. तर मी जादूटोणा विरोधी कायद्याविषयी सांगत होते. आज या जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार करणं खूप गरजेचं आहे, आणि प्रक्रिया फार किचकट आहे असंही नाही आहे हा राबवण्यासाठी. खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी अधिकारी नेमल्या गेलेले आहेत, अधिकाऱ्याचे चांगले ट्रेनिंग झालेले आहेत, मानव सरांनी ट्रेनिंग केले अधिकाऱ्यांचे, पोलीस अधिकाऱ्यांचे. बरं, कोणीही तक्रार करू शकतो, तुमच्यासारखा माझ्यासारखा सामाजिक कार्यकर्ताही तक्रार करू शकतो, कुटुंबातल्या व्यक्तीही तक्रार करू शकतो, पीडिता स्वतःही तक्रार करू शकते, किंवा त्या पोलीस अधिकाऱ्याला असं वाटत असेल, दक्षता अधिकाऱ्याला, की नाही हा खरंच इथे गुन्हा घडलेला आहे, तर तसंही ते होऊ शकतं. आणि हा नॉन बेलेबल असा गुन्हा आहे. विशेष म्हणजे त्याच्यासाठी 6 महिने ते 7 वर्षापर्यंतचा जेल होऊ शकते, आणि दंड आकारण्यात 5,000 ते 50,000 पर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो गुन्हेगारांसाठी. बरं, हा जो कायदा आहे हा कोणाला जर पांढऱ्या पायाची म्हणत असेल किंवा अपशकुनी म्हणत असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा हा लागू पडतो बरं का. म्हणजे इतका बारकाईने या कायद्याचा विचार केलेला आहे, की समजा माझी सासू जर मला असं म्हणत असेल अपशकुनी, तर त्या व्यक्तीला तिथे कायद्यानुसार शिक्षा ठोठावल्या जाऊ शकते. विकलांग बाबा जसं म्हटलं मी तुम्हाला, तर त्या मुलाचा तिथे काहीच दोष नसतो. तो मानसिकदृष्ट्या विकलांग असतो, पण त्याला जर का बाबा म्हणून कुठेतरी बसवलं आणि आर्थिक प्राप्ती त्याच्याद्वारा करत असेल, त्याच्यानंतर अगदी बोटाने शस्त्रक्रिया करून दाखवल्याचा कोणी दावा करत असेल, त्यानंतर कुत्रा, साप आणि विंचू जर चावला आणि जर उपचारासाठी एखादा बाबा प्रतिरोध करत असेल, कोणी म्हणतात ना, की मंदिरावरती त्या मारुतीच्या मंदिरावर ठेवा आणि मग साप चावला असेल तर मंत्र टाकून तो आपोआप उतरेल वगैरे. परंतु विषारी साप जर असेल तर तो तिथे मृत्युमुखी पडतो तो माणूस, मुलगा. आमच्या समोर अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहेत, आणि म्हणून मानव सरांनी त्याच्यावर सुद्धा, म्हणजे विशेषतः की साप, कुत्रा, विंचू चावल्यानंतर त्याला जर का गावाच्या वेशीच्या बाहेर जाण्यासाठी कोणी अटकाव करत असेल औषधोपचार घेण्यासाठी, त्याला हे केलेलं आहे. त्याच्यानंतर भूत पिशाच्यांना मी आवाहन करतो असा जर एखादा मानसिक म्हणत असेल, त्याच्यानंतर जारण मारण करणी, चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण केल्या जात असेल, हे पहा महत्वाचं आहे, की त्या व्यक्तीला जर मारहाण केल्या जात असेल, म्हणजे चेटूक करते म्हणून त्या बाईला नाही, तर उलट तिला चेटूक करते म्हणणाऱ्यावरती हा कायदा लागतो, म्हणजे गुन्हा लागतो, आणि तर तो गुन्हेगार ठरवला जातो. म्हणून चेटूक केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे, तिची नग्न अवस्थेत धिंड काढणे, त्याच्या रोजच्या व्यवहारांवर बंदी आणणे, किंवा एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते किंवा मंत्रतंत्राने जनावरांचं दूध आटवते, असं म्हणणं सुद्धा गुन्हा आहे. त्यानंतर आपल्या अंगामध्ये अतींद्रिय शक्ती आल्याचे भासवून लोकांना फसवणे, ठगवणे, गुप्तधन किंवा जलस्रोत किंवा याला जसं म्हणू आपण की कोणत्याही कारणाने किंवा भानामती या नावाने अमानुष आणि अनिष्ट प्रथांचं पालन करणे, अघोरी कृत्य करणे, अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने जीवाला धोका निर्माण होईल अशा शरीरावर जखमा करून घेणे, एखाद्या मुलांना वरून फेकल्या जातं, है ना, मंदिरामधून वगैरे तुम्ही पाहिलं असेल, ह्या प्रथा खूप ठिकाणी आहेत, रूढी प्रथा, की वरून मुलांना फेकणे, आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती जो मानसिक आघात होतो त्याचा विचार कोणीच करत नाही. अशा प्रथांचं पालन करणे, भूत उतरवण्याच्या बहाण्याने मारहाण करणे, चमत्कारांचा प्रयोग करून आर्थिक प्राप्ती करणे, म्हणजे जसं अंगात आलं आणि मग त्याच्यानुसार आपण एखादा चमत्कार केला आणि त्याच्यानुसार आर्थिक प्राप्ती करून घेतली, तर ह्या सगळ्या कृती या कायद्याने गुन्हा ठरवलेल्या आहे. आणि ह्या कायद्याचं मात्र इम्प्लिमेंटेशन किती चांगल्या पद्धतीने होते यावरच या कायद्याचं यश आणि अपयश अवलंबून आहे, हे मला सांगायचं आहे. आणि यासाठी फक्त कार्यकर्त्यांनी नाही, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्या प्रोसेसमध्ये असणाऱ्याच लोकांनी नाही, तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने हा कायदा समजून घेऊन त्याचं योग्य रीतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे. आणि आता आम्ही या प्रयत्नात सुद्धा आहोत की हा कायदा देशव्यापी कसा होईल. बरोबर. ताईंना आपण बोलण्याची संधी देऊया. आता तुम्ही महाराष्ट्राच्या पातळीवरचा कायदा आहे आणि आता तो देशव्यापी करण्यासाठी तुमची मोहीम सुरू आहे. हे पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अशा पद्धतीची चळवळ जी आहे ती इतर राज्यांमध्ये आपल्याला फारशी दिसून येत नाही, ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते.
तर महाराष्ट्रामधून हे जे आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेतून सावित्रीबाईंपासून, फातिमा शेख पासून, ताराबाई शिंदे असतील आणि डॉक्टर रखमाबाई असतील किंवा तानीबाई बिर्जे यांच्या सगळ्या माध्यमातून आज आपल्याकडे जो एक संपूर्ण विवेकवादाचा प्रवाह अगदी सुचित्रा ठाकरेपर्यंत, वंदना शिंदेपर्यंत, माझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, तो प्रवाह घेऊन आपल्याला सर्वांना पुढे जायचंय. सुचित्राताई, पुन्हा एकदा तुम्हाला मी बोलवणार आहे, याच्याकरता बोलवणार आहे की आपण एक एक गोष्ट घेऊन हा स्त्रीवादी कायदा कसा आहे याच्याबद्दलचं विश्लेषण करूया आणि तो स्त्रियांना किती वेगवेगळ्या ठिकाणी उपयोगी होईल. कारण डायन काढली जाते तिथे तर उपयोगी होईलच, पण जी पीडित स्त्री आहे त्या पीडित स्त्रीवर नाही दोष लागत आहे, तिला जे पीडतात आहेत, तिला जे छळतात आहेत त्यांच्यावर दोष लागतोय. हे या कायद्याचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. हे जे तुम्ही सांगितलं ते आज अनेक श्रोत्यांना आणि प्रेक्षकांना नवीन असेल. तुम्ही म्हणालात तसं ही संपूर्णता पेरणी करायची आहे. फक्त अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, त्यांनी काम करून भागणार नाही. पण सुचित्रा ठाकरेंजवळ अजून एक मोठा वर्ग आहे, त्या शिक्षिकांना आणि अध्यापिकांना तयार करतात, रोज त्यांना अध्यापन शास्त्र शिकवतात, त्या अध्यापन शास्त्रामध्ये त्या विवेकाचं बाळकडू देतात. आणि म्हणून मला वाटतं की सुचित्राताई, तुमच्या हातून जे काही घडतंय ते एक वेगळा विवेकी जग, बुद्धिवादी पिढी तयार करण्याचं काम होत आहे. आणि म्हणून तुम्ही आज इथे आलात त्याच्याकरता मी तुमचे आभारी मानते. आणि पुढच्या आपल्या चळवळीमध्ये आपण मिळूनच ती वाटचाल करणार आहोत. तर स्त्रियांच्या चळवळीमध्ये अशा दैदिप्यमान स्त्रिया आहेत ज्या काम करतात आहेत, ज्या त्यांना झाकून ठेवू नका, लोकांपर्यंत आणा, असाच आपला बहुजन घटक, बहुजन स्त्री कथी आणि सर्वहारा विमेन्स कलेक्टिव्हचा उद्देश आहे. आपण पुन्हा भेटत राहू आणि सुचित्राताईंना पुन्हा एकदा बोलवू, वंदनाताईंना बोलवू, त्यांचे काही गोष्टी पण आपण बघू की ते चमत्कार कसे नसतात आणि तो संपूर्ण जादूटोणा कसा असतो हे आपण पण बघू. थँक्यू, धन्यवाद, जिंदाबाद, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय शाहू, जय तारा, उलगुलान गुल जवाहर, जय संविधान आणि सबरंगी सलाम.